चा वेगवान आढावा आपण घेऊया। सोलापुरातील माढा तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी। यावेळी स्थानिकांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी व्यथा जाणून घेतल्या आणि काही महिलांकडून निवेदनही स्वीकारले। कुठलेही अधिकचे निकष लावणार नाही, आवश्यकता असल्यास निकष शिथिल करून शेतकऱ्यांना मदत करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही। दिवाळीपूर्वीच पावसामुळे नुकसान झालेल्या सगळ्यांना मदत केली जाईल, मुख्यमंत्र्यांचं नुकसानाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आश्वासन। सोलापुराच्या निमगावातील भीषण स्थिती, एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड। शेतकरी भारत शिंदे आणि पत्नी कौशल्या शिंदेंच्या घरातील संपूर्ण साहित्याचं नुकसान। प्रशासनानं तातडीनं मदत करण्याची वृद्ध दाम्पत्याची मागणी। निमगावामध्ये एका शेतकऱ्याच्या घरातील संपूर्ण साहित्याचं नुकसान। एबीपी माझाकडे व्यथा मांडताना वयोवृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा। दारफळमधील बरड वस्तीवरील 3 दिवसांपासून अडकलेल्या 22 लोकांचा अखेर प्रशासनाकडून रेस्क्यू। मुख्यमंत्री येण्यापूर्वी नागरिकांचं रेस्क्यू। प्रशासनानं एनडीआरएफच्या 2 बोटी पाण्यात सोडल्या। दारफळमधील बरड वस्तीवर बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यू केलेल्या महिला 3 दिवसांपासून उपाशी। आमच्या लोकांना वाचवा, आम्ही 3 दिवसांपासून उपाशी आहोत। एबीपी माझाशी बोलताना या महिलांचे डोळे पाणावले। परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गोदावरी नदीची पूरस्थिती कायम। गंगाखेड तालुक्यातील धारासूरला पुराचा फटका। 60 कुटुंबाचं गावातील शाळेत स्थलांतर। महिलेवर 1 महिन्याच्या लेकराला घेऊन घर सोडण्याची वेळ। जालन्यातील गोळेगावमध्ये पंकजा मुंडे पूरस्थितीचा आढावा घ्यायला गेल्या असता महिलांनी व्यथा मांडताना त्यांना अश्रू अनावर। तर गावच्या पुनर्वसनासाठी मंगळवारी बैठक घेणार असल्याची पंकजा मुंडेंची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील उपळीमध्ये अंजना नदीला पूर। या नदीच्या पुलावरून मोटरसायकल जात असताना मजूर थोडक्यात बचावला। वाहून जात असताना तो एका साईडला गेल्यानं त्याचा जीव वाचलाय। परंडा व भूम तालुक्यातील नागरिकांना एनडीआरएफनं सुरक्षित ठिकाणी हलवलं। काही नागरिक घरदार सोडायला तयार नव्हते, त्यांची खासदार ओमराजे निंबाळकरांनी समजूत काढली आणि त्यानंतर नागरिक एनडीआरएफच्या बोटीत बसून सुरक्षित स्थळी रवाना झालेत। परभणीच्या सेलू तालुक्यात दुधनेच्या पुरानं प्रचंड नुकसान। सोयाबीनमधील पाणी पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर। मायबाप सरकारनं भरीव मदत करावी, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। परभणीच्या सेलू तालुक्यातील राजवाडीमध्ये पीकं जमीनदोस्त। 10 एकर जमिनीवरील कापूस, तूर, सोयाबीन जमीनदोस्त। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरीही हवालदिल। धाराशिवच्या परंडा भागात सीना नदीच्या पुरामुळे अजूनही घर पाण्याखाली, कांदा, ऊस पाण्याखाली। घराच्या छतावर जनावरं बांधल्याचा शेतकऱ्यांची माहिती। अनेकांचे संसार उघड्यावर। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील प्रभुवाडगाव गावाला जाणारा रस्ता वाहून गेला, त्यामुळे प्रशासनानं वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता करून देण्याची ग्रामस्थांची मागणी। लातूर जिल्ह्यातील उजनी गावातील जिल्हा परिषद शाळेत तेरणा नदीचं पाणी शिरल्यानं साहित्याचं प्रचंड नुकसान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या शाळेला भेट देणार असल्याची माहिती। धाराशिवच्या सोनारी देवस्थान परिसरातली माकडं पावसामुळे रस्त्यावर, माणसांसोबत प्राण्यांचंही जनजीवन विस्कळीत। प्रशासनानं तातडीनं मदत करण्याची गावकऱ्यांची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून धाराशिवच्या परंडा परिसरातील पूर परिस्थितीची हवाई पाहणी। परंड्यातील करंजा गावातील करळे वस्तीत शिंदे नुकसानाची पाहणी करणार। मुंगशी आणि माढा गावात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी। यानंतर स्थानिक नागरिकांशी संवाद साधत व्यथा जाणून घेतल्या। तर सीना नदीवरील बांधाऱ्याचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यासाठी सूचना देणार असल्याची अजित पवारांची माहिती।
सोलापूर जिल्ह्यातील कोरटी गावामध्ये जात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकसानाचा आढावा घेतला। यावेळी अजित पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांची आपबीती जाणून घेतली। सीना नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी। विडगाव करमाळामधील शेतकऱ्यांची निवेदनं अजित पवारांनी स्वीकारली, तर सांगोल्यामध्ये नुकसानाचा आढावा घेताना शेतकऱ्यांनी अजित पवारांसमोर आपली व्यथा मांडली। गेल्या 2 ते 3 दिवसातील नुकसानाची माहिती घेऊन मदत देणार। सोलापूरमध्ये पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया। 14 सप्टेंबर नंतरच्या नुकसानाचे पंचनामे आल्यावर मदत जाहीर करणार, अजित पवारांकडून स्पष्ट। जालन्यामध्ये नुकसानाची पाहणी करताना कृषी मंत्री दत्ता भरणेंना पूरग्रस्तांनी घेरलं। बदनापूरमधील गेवरा इथला हा प्रकार। कृषी मंत्र्यांवर ग्रामस्थांची प्रश्नांची सरबत्ती, त्यामुळे कृषी मंत्र्यांनी काढता पाय घेतला। एका गुंठ्याचाही पंचनामा बाकी राहणार नाही। जालन्याच्या बदनापूरमध्ये दत्ता भरणेंचं शेतकऱ्यांना आश्वासन। पंचनामे केले जातील, लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल। भरणेंकडून शेतकऱ्यांना आश्वासन। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार शिवारात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, तर पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार। दत्तात्रय भरणेंची माहिती। जालना जिल्ह्यात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली आहे। गोळेगाव इथं त्यांनी शेताच्या बांधावर जात पाहणी केली। यावेळी माजी खासदार प्रीतम मुंडे, आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांचीही उपस्थिती। जालना जिल्ह्यात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या नुकसानाची पाहणी केली। यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी ट्रॅक्टर चालवला। दरम्यान शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीचं यावेळी पंकजांकडून आश्वासन।